झालेला प्रकार आहे तो फार चुकीचा घडलेला आहे, त्याच्याबद्दल या ठिकाणी लक्ष द्या. झालेला प्रकार चुकीचा घडलेला आहे, त्या अनुषंगाने आपण त्या गुन्हा दाखल घेतलेला आहे. बाकीची प्रोसिजर आज कोर्टामध्ये होऊन जाईल. तर आपण आपापलं काम करावं, त्या व्यक्ती येऊ नये आणि काय अडचण असेल तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. प्लस दुसरं काय असेल तर बाकीची प्रोसिजर आम्ही करून घेऊ, पण लोकांची अडचण येऊ नये, पाणी व्यवस्थित चालावं, त्या हिशोबाने आपण आपलं काम करावं एवढी आमच्याकडून विनंती राहील आपल्या सर्वांना. बोलतो ना, काल आमच्या रामलिंग रोडला आमचा पाणी पुरवठ्याचा कर्मचारी कुराडे म्हणून त्या ठिकाणी पाईपलाईनचं काम करण्यासाठी गेला होता. त्या ठिकाणी त्यांनी आमच्या कुराडे आणि आमचा दुसरा जेसीबी ड्रायव्हरवरती मारहाण केली एका डोंगरे नामक व्यक्तीने. त्याच्यावरती केंद्रे साहेबांनी काल सांगून त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे. आम्हाला पोलीस स्टेशनकडनं चांगल्या प्रकारचं हे भेटलेलं आहे, मदत भेटलेली आहे. परंतु यापुढं काही असं घडू नये म्हणून साहेबांना विनंती करण्यासाठी आम्ही सगळं स्टाफ आणि सर्व रहिवासी आलेलो आहेत. तर यापुढं कुठल्याही त्या माणसाने कुठली धमकी देऊ नये, कुठल्या महिलांना म्हणजे चुकीचं बोलू नये, ग्रामस्थांना चुकीचं बोलू नये, हीच आम्हाला सांगायसाठी साहेबांना आलो. आमच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून घंटागाड्या असू द्यात, कर्मचारी पाणी पुरवठ्याचे कर्मचारी आहेत, आमच्या ऑफिसमधले ऑफिस स्टाफमधले काही माणसं आहेत, कर्मचारी आहेत, असे जवळपास 35-40 लोकांनी आमचं काम बंद केलेलं आहे. म्हणून आम्हाला या ठिकाणी आज त्यांची दखल घेण्यासाठी इथं आलेलो आहे. आणि डीवायएसपी साहेबांनी आणि केंद्रीय साहेब PI साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की त्या माणसाला आम्ही अटक करून जी काय त्याच्यावरती कारवाई करायची आहे ती कारवाई लवकरात लवकर साहेब करणार आहेत. तर मी सर्वांना विनंती करतो की आपलं काम बंद आंदोलन तात्पुरतं थांबवून लगेच आपण कामावरती चालू करून ग्रामस्थांची कुठलीही गैरसोय होऊ नये. आज उन्हाळा चालू असल्याकारणानं पाण्याची खूप गरज आहे. तर मी सर्व कर्मचाऱ्यांना विनंती करतो बाबा की तुम्ही आता तुमचा पाणी पुरवठा सगळ्या सुरळीत चालू करा, घंटागाड्या चालू करा, ऑफिसेस चालू करा. धन्यवाद. त्या कर्मचाऱ्याची दखल घेण्यासाठी सर्व ग्रामपंचायतचे माजी सरपंच व प्रमुख गावातले इथं पोलीस स्टेशनला आले. तर साहेबांनी त्याची गंभीर दखल घेतली असून त्याच्यावर कारवाई करायचं आश्वासन दिले. त्यामुळे आम्ही आता सगळ्या कर्मचाऱ्यांना विनंती केली की तुम्ही काम बंद करू नका, टंचाईचा काळ आहे. आणि त्या कॉलनीतले स्थानिक रहिवासी महिला पण आल्या. त्या माणसाचं आम्ही त्याच्याला ओळखीत नव्हतो, पण त्या माणसाच्या इतक्या तक्रारी आल्या तिथं काल ही पाय आम्ही डोळ्याला गेलो की यांनी रामलिंग रोड आमचा एकदम शांत परिसर आहे, ते खराब होऊ नये, त्याला साहेबांनी चांगली समज द्यावा व त्याच्यावर कारवाई करावी. त्याचं आमचं काय दुश्मनी नाही, पण चांगलं चाललेलं गावात वेगळं वळण लावायला पाहत होता. म्हणून आम्ही सगळे एकत्र जमून आलोय. आता साहेबांनी कर्मचाऱ्यांना सांगितले काम चालू करा, पाणी उन्हाळ्याचा विषय तर सुरू करायचं काम असं ठरलं. धन्यवाद. पंचायत शिरूरगामी या ठिकाणी वाढत्या लोकसंख्येचं हे शिरूर शहराजवळचं गाव आहे. त्या गावामध्ये आता उन्हाळा चालू आहे. उन्हाळ्याच्या निमित्ताने ज्या नवीन सोसायट्या झाल्या आहेत त्या नवीन सोसायट्यामध्ये वाढीव पाईपलाईन आपण ग्रामपंचायततर्फे करून प्रत्येकाला पाणी गेलं पाहिजे, हा ग्रामपंचायतचा त्यामागचा उद्देश आहे. आमच्या ग्रामपंचायतचे जे कर्मचारी आहेत ते गेल्या 4 दिवसापासून त्या ठिकाणी काम करत आहेत. शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये काम गेलेलं असताना त्या ठिकाणी पाईपलाईनचं काम बुजवायचं चालू असताना डोंगरे म्हणून ॲडव्होकेट डोंगरे म्हणून हा रहिवासी त्या ठिकाणी असतो. ते 2 कर्मचाऱ्यांना त्यांनी ग्रामपंचायतला काम बंद करून ग्रामपंचायतशी संपर्क साधला पाहिजे होता, पण अमानुषपणे त्या कॉलनीसमोर असं मारलं की केसाला धरून किंवा उठाबशा मारायला लावल्या. आणि एवढा हा गंभीर प्रकार हा ग्रामपंचायतचा प्रत्येक कर्मचारी आमचा घाबरलेला आहे. त्यामुळे त्यांनी सकाळपासून सर्वांनी काम बंद केलं आहे, ऑफिस बंद आहे, घंटागाडीवाले कर्मचारी आमचे बसून आहेत. सर्वच काम ग्रामपंचायतचे बंद केले. न्याय मिळण्यासाठी लोक सर्व या ठिकाणी आलेले आहेत. आज योगायोगाने DYSP साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. आमचे PI केंजळे साहेब यांनी सुद्धा मदत केलेली आहे. रात्री त्यांच्या गुन्हा दाखल झालेला आहे आणि रीतसर कायदेशीर जी कारवाई असेल ती साहेबांनी शब्द दिलेला आहे की ग्रामपंचायतने त्यांचं काम व्यवस्थित पार पाडावं आणि जी काही आरोपीची इथून पुढची जी शिक्षा असेल काय असेल त्याला कारवाई करायची असेल ती कारवाई आम्ही समर्थ आहे, आम्ही करून घेतो असं साहेबांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. पण असा अनुचित प्रकार यापुढे घडला नाही पाहिजे यासाठी एवढी मोठी ग्रामपंचायत आज या ठिकाणी
सर्व ग्रामपंचायतचे पदाधिकारी, आमचे आदर्श सरपंच अरुण तात्या असतील, सरपंच शिल्पाताई गायकवाड असतील, उपसरपंच बाबाजी अण्णवरपे असतील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, आमचे माजी उपसरपंच भरतभाऊ बोराडे असतील आणि सर्व कर्मचारी आणि आमच्या त्या सोसायटीतील सर्व महिला भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. उपस्थित सर्वांना केंद्रे पीआय केंद्रे साहेबांनी या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे आणि सर्वांना त्या ठिकाणी योग्य ती कारवाई केली जाईल असा शब्द दिला.